वाडे इथं पूर्णमळा नावाचं पर्यटन स्थळ आहे आणि त्यावर इंद्रायणी नदीच्या वर एक जुना पूल लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे पडल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो। जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचत आहेत। 3:30 वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे। घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे। यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले। NDRFची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे। स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे। 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। 6 लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत सापडले त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते। या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का, किंवा जी राज्यातली अशी जुनी पूल आहेत त्याचं काही स्ट्रक्चरल ऑडिट? या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोहोचत आहेत। मला सविस्तर ते सांगतीलच, परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले। नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि 10 जूनला त्याची वर्कऑर्डर देखील दिलेली आहे। हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल जे आहे ते तिथं पोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील। परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील PWDला किंवा ज्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्त्वाचं आहे। आणि जसा हा पूल लोखंडी होता, जुना होता आणि आज पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे। परंतु एकंदर लॉंग टर्म आपण पाहिलं तर सर्व अशा पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिले। साहेब, दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागं होतं आणि त्यानंतर मनुष्याचा जीव जातोय, याकडे काय तुम्ही कारवाई करणार का त्याआधी? नाही, आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी आणि सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील, कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आहे। त्यामुळे चौकशी अंती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल। ओके, धन्यवाद।